सांगतोय. त्याशिवाय आज या निमित्ताने संवाद साधत असताना ही संधी उपलब्ध करून देणारे संस्थेचे सचिव प्रताप माने सर, महाविद्यालयाचे प्रांगण संचालक चौगुले सर, त्याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार कदम सर आणि आमचे मार्गदर्शक संतोष जेटेतूर सर, माझा विद्यार्थी विश्वजित खाडे सर, डॉक्टर रणजित पाटील सर यांनी मला या व्याख्यानाची मांडणी करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः आभार मानतो आणि मी माझ्या विषयांच्याकडे येतो, कारण पुन्हा आभार करणे राहून जाते, कारण ती एक औपचारिकता म्हणून ते सांगणं आवश्यक वाटतं. माझ्याकडे आपल्याशी संवाद साधण्याचा जो विषय दिलेला आहे तो आहे महात्मा फुले यांचे विचार आणि त्याची समकालीन जी काही प्रासंगिकता आहे त्या निमित्ताने आपल्या बरोबरीने मी संवाद साधणार आहे. पण अजून एक त्याच्यातलं परंतु या गोष्टी आल्या की थोडंसं काहीतरी वेगळं असतंच नक्की. मी सामाजिक शैक्षणिक उत्थानाच्या पलीकडे जाऊन महात्मा फुलेंचा वाङ्मयीन जो काही प्रवास आहे आणि वाङ्मयीन जो काही वावर आहे त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधणार आहे. कारण मला वाटतंय शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीच्या अनुषंगाने आणि सुधारणावादी जी काही भूमिका होती त्या अनुषंगाने महात्मा फुलेंच्या कामाची प्रचंड प्रमाणातली चर्चा ही बहुतांशी लोकांनी केलेली आढळते. पण साहित्याच्या विश्वामधली सुद्धा एक रिव्हॉल्यूशन जी आहे ती खऱ्या अर्थाने त्यांच्याच माध्यमातून उभी राहिलेली आढळते आणि त्या अनुषंगाने मला वाटते की त्यावर बोलावं, कारण हा विषय उपेक्षित राहिलेला आढळतो. कारण महात्मा फुलेंना जर समजावूनच घ्यायचं असेल तर त्यांच्या लिखाणातून सुद्धा अधिक परिपक्वरित्या आपण समजावून घेऊ शकतोय. त्या अनुषंगाने माझ्या आजच्या व्याख्यानांचा जो विषय आहे त्या निमित्तानं मी 3 पद्धतीने आणि 3 मुद्द्यांच्यावर बोलणार आहे. एक म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राचा ऐतिहासिक मागोवा, दुसरा जो आहे त्यांच्या जडणघडणीमधला साहित्याचा प्रवास नेमका कसा होता आणि त्यांच्या साहित्य कृतीतून एकंदरीत परिवर्तनाची माध्यमं कशा पद्धतीने प्रभावित राहिलेली आढळत आहेत या निमित्ताने मी संवाद साधणार आहे. आता मुळात हा ऐतिहासिक मागोवा घेत असताना आणि आपल्याशी संवाद साधत असताना माझ्यासमोरचा एक प्रश्नार्थक मुद्दा होता की मी काय वाचावं आणि तुमच्याशी काय संवाद साधावा. कारण आजचं वातावरण थोडंसं वेगळं आहे आणि त्याच्यावर तेवढ्या स्पष्ट व्यक्तीपणाने बोलणं थोडंसं अवघड आणि आव्हानात्मक सुद्धा असलेलं आढळतं. पण काही हरकत नाही, कारण जडणघडण पुण्यातले असल्यामुळं खंडनमंडनाच्या प्रक्रियेची सुरुवातच माझी मुळात तिथून झालेली आढळते. आणि महात्मा फुलेंचा विचार जो होता तो शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये मी अभ्यासलेला होता आणि त्या निमित्तानं महात्मा फुलेंची ओळख झालेलीच होती. पण संशोधनाच्या पातळीवर आणि एक चौकस वृत्तीनं अभ्यास करण्याच्या हेतूनं माझ्यासाठी पुणे विद्यापीठ तसं महत्वपूर्ण ठरलं. कारण कमवा शिका योजना आणि कमवा शिका योजनेचं एका विशिष्ट भागाचं काम करत असताना हरी नरके सरांच्या बरोबरचा आलेला संबंध, त्या निमित्तानं महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय त्या कमवा शिकाच्या योजनेच्या 3 तासामध्ये मी ते वाचून काढायचो आणि मग मला त्यांचा एक ऐतिहासिक मागोवा घेणं सोपस्कर झालेलं आढळतं. पण प्रश्न उरत होता की तुमच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या आत्मचरित्राचा सुद्धा इतिहास फार महत्वाचा आहे. कारण इतिहासामध्ये नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री असं म्हटलं जातं आणि डॉक्युमेंट शिवाय इतिहास नाहीये. पण इतिहासामध्ये संदर्भांना अधिक महत्व असताना साहित्याला कमी महत्व दिलेलं आढळतं. साहित्याला रंजकता, कल्पकता या नावाखाली खऱ्या अर्थाने ते इतिहासाचा भाग नाही म्हणून थोडीशी चर्चा व्यापक आणि समग्र पद्धतीने कधीच केली जात नाहीये. कारण कल्पना विश्व आहे. त्यामुळं आता कल्पना विश्व म्हटलं की रंजकता येते आणि ती रंजकता आली की इतिहासापासून थोडंसं फारकत जातं. पण साहित्य समाजाचंच प्रतिबिंब आहे ना, मग इतिहास अभ्यास कशाचा करतो? समाजाचा. मग माझ्या दृष्टिकोनातून साहित्य हा सुद्धा समाजाच्या इतिहासाचा सुद्धा अभ्यासाचं माध्यम म्हणून त्याच्याकडे बघायला हरकत नाहीये. मग पुणे विद्यापीठामध्ये ज्यावेळेला हरी नरके सरांच्या निमित्तानं मी महात्मा फुलेंना समजावून घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली, त्यावेळेला जरा समग्र पद्धतीने समजावून घेतलं. पण तुमच्याशी संवाद साधत असताना मी आत्मचरित्रांचा ऐतिहासिक मागोवा घ्यायला सुरुवात केली. आता त्या निमित्तानं 1890च्या कालखंडामध्ये डॉक्टर यशवंतराव फुले, आता हे तुम्हाला माहिती असते कारण महात्मा फुलेंचे दत्तपुत्र होते. महात्मा फुलेंनी हे केलेले आणि त्यांनी त्या कालखंडामध्ये सार्वजनिक सत्यधर्म नावाचा एक ग्रंथ जो आहे तो प्रकाशित करत असताना त्रोटक स्वरूपामध्ये महात्मा फुलेंची ओळख जी आहे त्या माध्यमातून मांडली गेलेली आढळते. दुसरं जे होतं ते चरित्र ते म्हणजे गुलामगिरीचं पुस्तक ज्यावेळेला दुसऱ्या आवृत्तीला प्रकाशित होत होतं 1911च्या कालखंडामध्ये, त्यावेळेला एक व्यक्ती होती, त्यांचं नाव होतं श्री रामय्या व्यंकय्या अय्यावरू नावाची. त्या व्यक्तीने त्यांच्यावर लिखाण केलेलं आढळतं, ते सुद्धा त्रोटक स्वरूपामध्ये होतं. पण पुढे जाऊन
एडी गवंडी नावाची एक व्यक्ती आहे. त्यांनी सुद्धा कडे महात्मा फुलेंच्या चरित्राचं त्रोटक स्वरूपामध्ये मांडणीकरण केलेलं होतं. आता मर्यादा होती की जर समग्रच समजून घ्यायचं असेल तर मग मी काय वाचतो. मग त्यावेळेला माझ्या वाचनात आलं पंढरीनाथ सीताराम पाटील यांचं काय जे लिखाण जे होतं 99 पानाचं पुस्तक आहे ते जरूर सर्वांनी वाचावं असं मला वाटतंय. त्यांनी महात्मा फुलेंशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था त्या कालखंडामधलीकडे त्यांची काम केलेली जी जी ठिकाणं होती त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये प्रकाशित केलेला तो ग्रंथ आहे. कालखंड होता 1938चा. आता या सगळ्या समग्र चरित्रांची मांडणी होत असताना त्यांच्या आत्मचरित्राला मी समजावून घेत असताना महात्मा फुलेंच्या प्रेमात पडणं साहजिक होतं. त्या निमित्ताने माझा प्रवास सुरू होतो पुढे जाऊन. आता महात्मा फुलेंना समजावून घेत असताना महात्मा फुलेंच्या जन्मापूर्वीची महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे समजावून घेणं गरजेचं आणि अधिक महत्वपूर्ण वाटतं. आता या कालखंडामध्ये 19वे शतक आहे. 19वे शतक हे सामाजिक आणि धार्मिक उत्थानाचं शतक म्हणून ओळखलं जाणार आहे. या कालखंडामध्ये सती प्रतिबंध कायदा आहे, विधवा पुनर्विवाह आहे. या कालखंडामध्ये मॅकॉडिसी फिलॉसॉफी आहे, फिल्टरायझेशन थिअरी आहे. हे सगळं त्या कालखंडामध्ये येणारं आढळतं. त्या निमित्तानं वाङ्मयीन साहित्याची चर्चा मात्र थोडीशी अल्प प्रमाणात झालेली आढळते. आता या कालखंडामध्ये 19व्या शतकामध्ये हे सगळं साहित्य जे होतं ते एका विशिष्ट चौकटीमध्ये बांधलेलं होतं. त्याला अगदी सर्वसमावेशक चौकटीमध्ये पुढे प्रकाशित नाहीये किंवा सर्वसमावेशकता त्याची मांडणी झालेली आढळत नाहीये. अशा सगळ्या गोष्टींच्या मुळे समाज उत्थानाची गती ही 19व्या शतकामध्ये तशी संत आहे, मंद आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिथं धार्मिक चौकटी घट्ट आहेत, भिंती घट्ट आहेत, एकमेकांच्या सोशल मोबिलिटी आणि सोशल स्ट्रॅटिफिकेशनच्या दरी ह्या फार मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा अशा प्राप्त परिस्थितीमध्ये महात्मा फुलेंचा जन्म होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता महात्मा फुलेंचा जन्म झाल्यानंतर त्या प्राप्त परिस्थितीला बदलवणं हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. पण या सगळं घडण्यामध्ये जसं त्यांच्या आजूबाजूच्या घटनांचं महत्व आहे त्याच पद्धतीने साहित्याचा सुद्धा जडणघडणीवर त्यांचा फार मोठा परिणाम राहिलेला आढळतो. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण म्हणून मी सांगेन. साताऱ्याच्या कुलकर्ण्यांनी दिलेला त्रास आणि त्यांच्या पंजोबांना आणि त्यामुळे पंजोबांनाकडे पुण्याकडे त्यांना करावं लागणारं स्थलांतरण या निमित्ताने कुलकर्ण्यांनी ज्या पद्धतीने नाडलेलं होतं, ज्या पद्धतीने त्रास दिलेला होता, पुढील कालखंडामध्ये त्या गोष्टीचा प्रभाव महात्मा फुलेंच्यावर राहिलेला होता. आणि मग ब्राह्मणांकडे त्यांनी अधोरेखित करत असताना कलम कसाई या नावाचं विशेष नाम दिलेलं आढळतं. आता ते कलम कसाई या शब्दाचा अर्थ मराठी प्राध्यापकांनी अगदी उत्तम पद्धतीने सांगितलेलं असावं आपल्याशी. कारण कलम कसाई म्हणजे शेतकऱ्यांना अडत असताना कलमाच्या जोरावर जे लिहिलं जायचं त्या माध्यमातून जमिनी कर्जबाजारीपणा या सगळ्या गोष्टी त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन केलं जायचं. आणि त्या निमित्तानेच कदाचित त्या पंजोबांच्याकडे त्या अनुभवावरूनच पुढे जाऊन त्यांना आलेल्या वास्तविक जीवनाच्या अनुभवावरून कदाचित ही भूमिका निर्माण झालेली असेल. दुसरा त्यांच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण प्रसंग जो आहे की गोविंदरावांकडे एक महत्वपूर्ण सल्ला दिलेला होता आणि तो मला सल्ला फार महत्वपूर्ण तुम्हाला सांगावा असं वाटतोय, तो अधोरेखित करावा असं पण वाटतोय. कारण गोविंदरावांना म्हणजे महात्मा फुलेंच्या वडिलांना एका ब्राह्मणाने सल्ला दिला की तुम्ही मुलाला का शिकवताय. आता तसं परंपरावादी जपणारी ही सगळी मानसिकता अशा वातावरणामध्ये असा विचार एखाद्या व्यक्तीला सांगणं आणि ते पण पुण्यामध्ये सांगणं हे काय फार वेगळं नव्हतं. मी बोलत असताना ब्राह्मण वगैरे हा शब्द जरी वापरत असलो तर तो जातीवाचीकडे समजावून घेता इतिहासाच्या चौकटीत आलेला संदर्भ म्हणून तो केवळ घ्यावा. इथं फक्त व्यक्तिगत न घेता जातीवाचक असं काही बघू नका. तुम्ही हा डिस्क्लेमर तुम्हाला देऊन ठेवतो. कारण त्या कालखंडामध्ये तो सल्ला त्यांना देणं क्रमप्राप्त होतं. आता या कालखंडामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट होते ते म्हणजे समान शिक्षण कायदा जो होता 1827 कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारने सुरू केलेला होता. आणि या सल्ल्याचं महत्व सुद्धा त्या कालखंडामध्ये अधोरेखित करण्यासारखं आहे. कारण हा सल्ला देत असताना त्यांनी का दिलेला असावा तर त्याच्या पाठीमागचं एक महत्वपूर्ण कारण होतं की तुम्ही आमच्या बरोबरीने येऊन बसला तर आमच्याकडे रोजगार खाल. तुम्ही आमच्या बरोबरीने येण्याच्या लायकीचे नाही आहात, तुम्ही त्या पात्रतेचे नाही आहात. की बहुजन वर्गाच्या बाबतची तत्कालीन उच्चभ्रू समाजाची जी काही भूमिका आहे ती अधोरेखित करण्यासाठी हे उदाहरण फार महत्वाचं आहे. शिवाय 1826च्या कालखंडामध्ये नेटिव्ह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी जी आहे मुंबईमधली त्या कालखंडामध्ये काम करते की बाबा समान शिक्षण कायदा आहे
आणि समान शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने ते सुरू करतात की सामान्य बहुजन वर्गातल्या मुलांना काय शिकवायचं. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये दादोबा पांडुरंगांचं कडे एक आत्मचरित्र आहे. त्या दादोबा पांडुरंगांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी एक आठवण विशद केलेली आहे. त्या आठवणीमध्ये असं म्हटलेलं आहे की नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये सर्व जातीच्या मुलांना शिक्षण धोरणाचा प्रारंभ त्यांनी केला, परंतु त्यास दादाजी धाकजी प्रभू नावाच्या व्यक्तीने विरोध दर्शवला आणि त्यांनी त्याला उदाहरण देत असताना असं सांगितलं की आपल्याशी बरोबरी करणं हे बहुजन वर्गाने करणे मान्य नाहीये. आणि या सगळ्या गोष्टींचं स्वागत त्या कालखंडातल्या उच्चभ्रू लोकांनी करणे ही दादाचे धाकजी प्रभू जे होते त्यांना करणे सकारात्मक भूमिकेने करणे उचललेलं आढळतं आणि यांची स्तुती केलेली आढळते. आता एका बाजूला कायद्यानं शिक्षण व्यवस्थेमधलं स्थान अधोरेखित ब्रिटिशांनी करत असताना इथल्या ज्या काही उच्चभ्रू लोकांनी करणे बहुजन वर्गाच्या बाबतची स्वीकारलेली भूमिका असताना अशा सगळ्या वातावरणामध्ये काय महात्मा फुलेंचं शिक्षण थांबणं क्रमप्राप्त होतं. गोविंदरावांनी हा विचार करणे त्यांना त्या कालखंडामधल्या त्या ब्राह्मणांनी सांगणं साहजिक पण होतं. त्या निमित्ताने हे उदाहरण किंवा आठवण म्हणून मला सांगावं असं वाटतं की बहुजन वर्गाच्या बाबत शिक्षणाची त्यांची दृष्टी काय होती आणि ब्रिटिशांची दृष्टी काय होती. काल परत अशा लोकांना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी स्वीकारलेला आढळतो. आता ख्रिश्चन मिशनऱ्यांचा जो हेतू आहे तो धर्म आणि शिक्षण, सेवा आणि शिक्षण हा उदात्त हेतू घेऊन ते चालतात. धर्म प्रसारणाचं काम करायचे, पण बहुजन वर्गांना आपलंसं माणसाप्रमाणे ते ट्रीट करतायत ना, त्यामुळे अशा मिशनरीच्या स्कूलमध्ये महात्मा फुलेंचं 14व्या वर्षी शिक्षण सुरू होतं. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाची बाजू नमूद करावीशी वाटते मला की हे का म्हणजे घडताय तसं. तर या कालखंडामधल्या स्कॉटिश मिशनरीच्या अंतर्गत महात्मा फुलेंचं ज्यावेळेला शिक्षण सुरू झालं त्यावेळेला निदान धर्म सेवा या गोष्टी जरी असल्या तरी आंग्ल शिक्षणाची जी प्रचिती आणि पर्यायानं जी ओळख आहे ती महात्मा फुलेंना याच कालखंडामध्ये झालेली आढळते. त्यांच्या बरोबरीने अजून एक व्यक्ती आहे जी महत्वपूर्ण भूमिका बजावते, सदाशिव गावंडे नावाची. हे ब्राह्मण सदस्य आहेत आणि त्यांचे मित्र पण आहेत आणि पुढे जाऊन ज्या वेळेला परिवर्तनाच्या चळवळीमध्ये एक महावीर म्हणून त्यांच्याकडे बघायला हरकत नाही. आपण पुढे जाऊन तुम्हाला आठवेल की ज्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला वगैरे त्यावेळेला ही जाणीव करून देण्यासाठी. आता त्यांच्या निमित्ताने इथल्या हिंदू साहित्याची ओळख झाली, पण आंग्ल शिक्षणामुळं त्या कालखंडातल्या आंग्ल भाषेत असणाऱ्या विचारवंतांची सुद्धा ओळख निर्माण झालेली आढळते महात्मा फुलेंना. त्यामुळे या स्कॉटिश मिशनऱ्यांचं नातं आपल्या परिवर्तन चळवळीशी फार महत्वपूर्ण आहे. कारण एका समाज सुधारकांची जर पिढी जर आपण बघितली ती बऱ्यापैकी स्कॉटिश मिशनरी किंवा मिशनरी स्कूल मध्येच निर्माण झालेली आढळते. कारण बहुजन वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्याचं दारिद्र्य त्यांच्याकडेच होतं. आता काल परतवे आंग्ल शिक्षणातल्या शिक्षणामुळं नव्या विचारवंतांची ओळख इंग्रजीच्या माध्यमातून झालेली आढळते आणि त्यातलं एक महत्वपूर्ण नाव होतं थॉमस पेन. आता थॉमस पेन हे नाव का महत्वपूर्ण आहे तर तुम्ही जी काय समाजसुधारकांची जी फळी उभी राहिलेली आढळते ना त्या फळीमधलं थॉमस पेनचं जे वाचन जे आहे किंवा त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं जे लिखाण आहे ते त्यांच्या भाषणात आलेलं आढळतं आणि त्या वाचनामुळेच इथल्या क्रांती प्रवणतेला प्रभावित करण्याचा मार्ग आणि माध्यम जे आहे त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मिळालेलं आढळतं. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर थॉमस पेनची 2 पुस्तकं फार महत्वपूर्ण आहेत आणि तुम्ही महात्मा फुलेंच्या या सुधारणावादी चळवळीला आणि त्यांच्या विचारसरणीला थॉमस पेनच्या विचारापासून परावृत्त करू शकत नाही किंवा वेगळं करू शकत नाहीये. कारण राईट्स ऑफ मॅन नावाचं त्यांचं पुस्तक आणि द एज ऑफ रिझन नावाचे पुस्तक हे फार महत्वपूर्ण लिखाण असणारी पुस्तकं ही थॉमस पेनची असलेली आढळत आहेत जी महात्मा फुलेंच्या वाचनात आलेली आढळत आहेत. आता याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि महात्मा फुले त्या निमित्तानं का प्रभावित झाले तर ख्रिस्ती धर्म परंपरेची जी चौकट आहे जी परंपरावादी आहे ती परंपरावादी चौकट इथल्या समाज व्यवस्थेला नाडते. अशा व्यवस्थेला जर झुगारून द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये नवविचारांचं वारं निर्माण करून त्याच्यामध्ये रिव्हॉल्युशन करणं गरजेचे आहे किंवा त्याच्यामध्ये क्रांती प्रदान करणं गरजेचे आहे. ही क्रांती प्रवणतेचं तत्व जे आहे ते प्रामुख्याने जास्तीत जास्त प्रभाव निर्माण करणारं ठरतं महात्मा फुलेंच्या. त्या निमित्तानं हे पुस्तक फार महत्वाचं होतं. त्या निमित्तानं अधोरेखित सुद्धा करावं असं वाटतं. अटून म्हणाल की मग याचा आणि आपल्या महात्मा फुलेंचा याचा काय संबंध आहे नेमका तर भारतातल्या असणाऱ्या हिंदू धर्म परंपरेमध्ये पर्यायाने इथल्या धर्म व्यवस्थेमध्ये जे कर्मकांडाचं स्तोम होतं इथल्या व्यवस्थेमध्ये जे आंधळीकरण होतं किंवा इथली जी काही ज्या काही गोष्टी होत्या त्यांना बाजूला सारून नव्या विचाराच्या
समतामूलक आणि मानवता दृष्टी जो समाज निर्माण करायचा आहे, त्या उत्थानाच्या निमित्ताने क्रांती प्रवणता ही गोष्ट फार महत्वपूर्ण ठरते. जी क्रांती प्रवणता थॉमस पेनच्या विचारधारेमध्ये होती, तीच क्रांती प्रवणता महात्मा फुलेंच्या विचारधारेमध्ये दिसलेली आढळते. हा विचारच खऱ्या अर्थाने त्यांच्या एकंदरीत जडणघडणीवर प्रभाव निर्माण करणारा ठरतोय. पर्यायाने वाङ्मयीन प्रभाव जो आहे तो महात्मा फुलेंच्या विचारावर झालेला होता. म्हणून वाङ्मयीन साहित्यातला वावर समजावून घेत असताना या साहित्याला अधोरेखित करणं मला महत्वपूर्ण वाटतं. दुसऱ्या बाजूला त्यांचं साहित्य ज्यावेळेला आपण अभ्यासतोय त्यावेळेला दुसरी गोष्ट महत्वाची नमूद करावीशी वाटते. त्यांचं सबंध साहित्य जे आहे ते मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष करणारं साहित्य. तुम्ही म्हणाल कसं काय? महात्मा फुलेंना अपेक्षित आहे प्रत्येक मानवाचे नैसर्गिक अधिकार आणि त्यांच्या सगळ्या साहित्याचा काय केंद्रबिंदू नैसर्गिक अधिकारांना मान्य करणं आहे. आता पण नैसर्गिक अधिकार म्हणजे नेमकं काय? निसर्गतः जन्माला येणारी व्यक्ती ती स्वतंत्र आहे, तिला कोणीही अंकित करू शकत नाही. हा निसर्गदत्त जो काय अधिकार आहे तो तिला जन्मताच प्राप्त होतोय. या गोष्टीला ते मान्य करतात आणि त्यांचं सबंध साहित्य हे त्या दृष्टिकोनातून जाणार आढळतं. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या साहित्यामध्ये एक महत्वाची बाजूची किनार आहे ती मानवत्वाची प्रतिष्ठा जी आहे ती त्यांना स्थापन करायची आहे. तुम्ही बघा त्यांचं कोणतंही साहित्य घ्या ज्याच्यामध्ये सगळ्या मूल्यांची चर्चा करणारं साहित्य येते. आता उदाहरणार्थ या सगळ्या गोष्टींना आपण मागे जाऊन बघू त्यावेळेला त्यांचं सबंध साहित्य मानवी हक्क, त्याशिवाय मानवी स्वातंत्र्य आणि त्याशिवाय सामाजिक न्याय या सगळ्या कल्पनांना अधोरेखित करणारा आहे आणि त्या समस्येला अधोरेखित करून लिखाण करणारा आहे. आता मानवत्व या निमित्तानं मानवत्वावर किंवा मानवतावादावर जे जे आघात करणारे घटक आहेत त्या घटकांच्या विरोधात महात्मा फुलेकडे बोलतात आणि ते साहित्यामधून आपल्याला दिसतं. पण आता हे सगळं सांगत असताना हे कशामुळे करतात? हे सगळं काय? हे आघात का करतात? तर ते म्हणतात की या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी अज्ञान हे एकमेव कारण आहे आणि अज्ञानामुळेच का या गोष्टी होणाऱ्या आढळतात. जर ज्ञानी माणूस असेल तर त्याला हे माहिती की त्याला काय येत नाहीये, मग तो ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणार ना. जगात तोच ज्ञानी माणूस आहे ज्याला हे माहिती आहे की त्याला काय येत नाही, मग तो सगळा प्रवास ज्ञान मिळवण्याकडचा आहे. हे सगळं अनिष्ट, हे सगळं जे होणं आहे ते अज्ञानामुळे झालेलं आढळतं आणि महत्वाच्या तत्वावर आघात करणारं हे सगळं आजपर्यंत जे आहे ते बदलायचं आहे आपल्याला आणि त्या निमित्तानंच त्यांचं साहित्य प्रभावित राहिलेलं आढळतं. आता अशा निमित्तानं धर्मव्यवस्था आणि पर्यायाने सामाजिक संरचना यांच्या ज्या काही पारंपरिकच्या चौकटी समाज व्यवस्थेने निर्धारित केलेल्या आहेत, लिखित अलिखित अशा सगळ्याच नियमानं ते जर फाटावर मारायचं असेल किंवा त्यांना जर बाजूला काढायचं असेल तर त्या गोष्टींच्यावर आघात करणारं साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे आणि पर्यायानं त्या कालखंडामध्ये ते जाहीरच ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणून मानवमुक्तीचा विचार आणि मानवताधिष्ठित समाज रचना हा विचार आणि केंद्रबिंदू ठेवूनच महात्मा फुलेंचं लिखाण हे साहित्याच्या माध्यमातून झालेलं आढळतं. शिवाय साहित्याच्या निर्मितीची प्रधान प्रेरणा काय आहे त्यांची, तर याचा विचार करत असताना या कालखंडामध्ये 2-4 नावं फार महत्वाची आहेत आणि समाज सुधारकांच्या फळीमंतीकडे ती नावं महत्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, दादोबा तरखडकर ही सगळी विचारवंतांची फळी आहे. पण त्यांच्या लिखाणाला तुम्ही जर बारकाईने वाचलं तर एका विशिष्ट समुदाय केंद्रीय लिखाणाच्या माध्यमातूनच ते प्रोजेक्ट झालेलं आढळतं. या सगळ्या व्यवस्थेमध्ये बहुजन समाज, ताई, अक्का, पुतळाबाई, जनाबाई ही सगळी नावं आलीत आहेत. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये बहुजन समाज नाही, एका सीमित समाजाचा सीमांतिक विचार जो आहे तो मांडलेला आढळतोय आणि या सगळ्या विचारांच्या बरोबरीनं संघर्ष करणं आवश्यक होतं. आता मुळात महात्मा फुलेंना हे सगळं करणं क्रमप्राप्त होतं कारण हे सगळं मांडणी निसर्गतः जन्माला येणारी व्यक्ती ती स्वतंत्र आहे, तिला कोणीही अंकित करू शकत नाही. हा निसर्गदत्त जो काय अधिकार आहे तो तिला जन्मताच प्राप्त होतोय. या गोष्टीला ते मान्य करतात आणि त्यांचं सबंध साहित्य हे त्या दृष्टिकोनातून जाणार आढळतं. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या साहित्यामध्ये एक महत्वाची बाजूची किनार आहे ती मानवत्वाची प्रतिष्ठा जी आहे ती त्यांना स्थापन करायची आहे. तुम्ही बघा त्यांचं कोणतंही साहित्य घ्या ज्याच्यामध्ये सगळ्या मूल्यांची चर्चा करणारं साहित्य येते. आता उदाहरणार्थ या सगळ्या गोष्टींना आपण मागे जाऊन बघू त्यावेळेला त्यांचं सबंध साहित्य मानवी हक्क, त्याशिवाय मानवी स्वातंत्र्य आणि त्याशिवाय सामाजिक न्याय या
सगळ्या कल्पनांना अधोरेखित करणारा आहे आणि त्या समस्येला अधोरेखित करून लिखाण करणारा आहे. आता मानवत्व या निमित्तानं मानवत्वावर किंवा मानवतावादावर जे जे आघात करणारे घटक आहेत त्या त्या घटकांच्या विरोधात महात्मा फुलेकडे बोलतात आणि ते साहित्यामधून आपल्याला दिसतं पण. आता हे सगळं सांगत असताना हे कशामुळे करतात, हे सगळं काय, हे आघात का करतात, तर ते म्हणतात की या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी अज्ञान हे एकमेव कारण आहे आणि अज्ञानामुळेच का नाही या गोष्टी होणाऱ्या आढळतात. जर ज्ञानी माणूस असेल तर त्याला हे माहिती की त्याला काय येत नाहीये, मग तो ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणार ना. जगात तोच ज्ञानी माणूस आहे ज्याला हे माहिती आहे की त्याला काय येत नाही, मग तो सगळा प्रवास ज्ञान मिळवण्याकडचा आहे. हे सगळं अनिष्ट, हे सगळं जे होणं आहे ते अज्ञानामुळे झालेलं आढळतं आणि महत्वाच्या तत्वावर आघात करणारं हे सगळं आजपर्यंत जे आहे ते बदलायचं आहे आपल्याला आणि त्या निमित्तानंच त्यांचं साहित्य प्रभावित राहिलेलं आढळतं. आता अशा निमित्तानं धर्मव्यवस्था आणि पर्यायाने सामाजिक संरचना यांच्या ज्या काही पारंपरिक ज्या चौकटी समाज व्यवस्थेने निर्धारित केलेल्या आहेत, लिखित अलिखित अशा सगळ्याच नियमानं ते जर फाटावर मारायचं असेल किंवा त्यांना जर बाजूला काढायचं असेल तर त्या गोष्टींच्यावर आघात करणारं साहित्य निर्माण होणं गरजेचं आहे आणि पर्यायानं त्या कालखंडामध्ये ते जाहीर ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणून मानवमुक्तीचा विचार आणि मानवताधिष्ठित समाज रचना हा विचार आणि केंद्रबिंदू ठेवूनच महात्मा फुलेंचं लिखाण हे साहित्याच्या माध्यमातून झालेलं आढळतं. शिवाय साहित्याच्या निर्मितीची प्रधान प्रेरणा काय आहे त्यांची, तर याचा विचार करत असताना या कालखंडामध्ये 2-4 नावं फार महत्वाची आहेत आणि समाज सुधारकांच्या फळीमधलीकडे ती नावं महत्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, दादोबा तरखडकर ही सगळी विचारवंतांची फळी आहे. पण त्यांच्या लिखाणाला तुम्ही जर बारकाईने वाचलं तर एका विशिष्ट समुदाय केंद्रीय लिखाणाच्या माध्यमातूनच ते प्रोजेक्ट झालेलं आढळतं. या सगळ्या व्यवस्थेमध्ये बहुजन समाज, ताई, अक्का, पुतळाबाई, जनाबाई ही सगळी नावं आलीत आहेत. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये बहुजन समाज नाही, एका सीमित समाजाचा सीमांतिक विचार जो आहे तो मांडलेला आढळतोय आणि या सगळ्या विचारांच्या बरोबरीनं संघर्ष करणं आवश्यक होतं. आता मुळात महात्मा फुलेंना हे सगळं करणं क्रमप्राप्त होतं कारण हे सगळं मांडणीकरण सुद्धा आहे एका व्यवस्थेला प्रभावित करण्याचंच माध्यम आहे आणि जे सीमित आहे त्याला जर बदलायचं असेल तर तुमच्या साहित्याची गती आणि परिवर्तनता मान्य करून ते बदलावं लागेल. आता या निमित्तानंच त्या समकालीन गोष्टींना बाजूला ठेवून जे प्रभावी स्वरूपातलं लेखन आहे त्याने जे करतायत किंवा ज्या गोष्टी सीमांतिक पद्धतीने मांडतायत त्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून बहुजन समाजाच्या मूलभूत घटनांची चर्चा करणारं साहित्य जे आहे ते प्रामुख्यानं महात्मा फुलेंच्या विषयाचा केंद्रबिंदू राहिलेला आढळतोय, त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू राहिलेला आढळतोय. आता तुम्ही म्हणाल की ही गोष्ट काय आहे, तर ही वाङ्मय साहित्यातली नव्या परिवर्तनवादी विचारांची कोनशीला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, तर याच्या पाठीमागचं एक महत्वाचं उदाहरण म्हणून 1885च्या कालखंडामध्ये जातोय. 1885च्या कालखंडामध्ये पुण्यामधल्या मराठी ग्रंथकार सभेला एक पत्र लिहिलेलं आहे महात्मा फुलेंना. आता फुलेंनी पत्र लिहित असताना त्या निमित्ताने परिवर्तनवादीची कोनशिला जी आहे त्यांच्या विचाराची ज्या साहित्याच्या निमित्तानं आज आपण अधोरेखित करतोय ती अत्यंत प्रगल्भ स्वरूपाने पुढे येणारी आढळते. आता उदाहरण म्हणून देत असताना किंवा या सगळ्या गोष्टींना मागे जाऊन बघत असताना आपण जाऊया 1878 मध्ये मराठी ग्रंथकार सभेचं पहिलं संमेलन जे होतं ते पुण्यामध्ये भरलेलं होतं आणि ते पुण्यामध्ये भरलेलं जे काही संमेलन आहे त्या संमेलनामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी त्या संमेलनाला आव्हान केलेलं होतं की तुम्ही सगळेजण या उदयनमुख जे काही लेखक आहेत त्यांच्या भाषण करण्याचं पर्याय त्यांच्या लिखाणाचं जे काही असेल ते तुम्ही संमेलनाच्या माध्यमातून चर्चा करा. एका मराठी परिपक्वतेला प्रभावित करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला साहित्य म्हणून पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून जे मागे पडलेलं आहे ते पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून त्याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम त्याने करायचं ठरवलेलं होतं. आता 1878 मधली ही जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीला केसरीमध्ये नमूद करण्यात आलेलं आढळते की ह्या गोष्टीला फारसं प्रतिसाद मिळालेला आढळत नाही. 1878ची ही गोष्ट फसली होती न्यायमूर्ती रानडेंची. काल परत तुम्ही 1885च्या कालखंडामध्ये दुसरं संमेलन भरलं जातं आणि या संमेलनाला निमित्त पर्यायानं निमंत्रण म्हणून जे आहे ते महात्मा फुलेंना मिळालेलं आढळतं. आणि महात्मा फुलेंना का निमंत्रण दिलं किंवा कशासाठी दिलं, कारण या दरम्यानच्याच पिरियडमध्ये तृतीय रत्न, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड
प्रमुख जी काही लिखाणातली जी काही पुस्तकं जी होती ती एका प्रवाही लेखन प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन बहुजन समाजाच्या मूलभूत समस्यांना केंद्रीभूत ठेवून समाज व्यवस्थेला प्रश्नार्थक मुद्द्यांकडे मुद्दा उपस्थित करून लिहिणारी होती, जी परंपरेला बाजूला ठेवून जाणार होती. त्या निमित्ताने समाज माणसात आणि जनमानसात महात्मा फुलेंची जी काही ओळख आहे ती साहित्यिक आणि मानवी क्षेत्रामध्ये एक प्रगल्भ स्वरूपाची निर्माण झालेली होती. त्यामुळे अनाहूतपणे त्यांना बोलवणं क्रमप्राप्त होतं. आता तुम्ही म्हणाल न्यायमूर्ती कानडेंनी यांना निमंत्रण दिलं, ते स्नेह आहेत त्या कालखंडामध्ये आणि दोघेही पुरोगामी विचारसरणीचे काही दाते आहेत, पुढे जाऊन काही हे कामही करतायत. पण पुढे हे फक्त काही संमेलनापुरतंच निमंत्रण ठरलं आणि ते तेवढंच मर्यादित राहिलेलं आढळतं. कारण का द ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर, मराठी अभ्यासकांच्या माध्यमातून आपण ज्यावेळेला बघू त्यावेळेला काही मराठी वाङ्मयाचा विकास ज्यावेळेला तुम्ही अभ्यासता त्यावेळेला काही एम.जी. रानडेंचा आर्टिकल करण्यात त्याचा हातभार होतो. आणि या सगळ्या लिखाणामध्ये तत्कालीन कालखंडामधल्या एवढ्या मोठ्या लिखाणाला वाङ्मयीन परंपरेमध्ये कुठंच स्थान नाहीये. म्हणजे निमंत्रण हे निमंत्रणापुरतंच मर्यादित होतं. दोन पुरोगामी आहेत. पर्यायांना मांडणी करत असताना मात्र यांच्या साहित्याला उपेक्षित स्वरूपामध्ये मांडलेलं आढळतं. ही एक महत्वाची बाजू त्या निमित्तानं अधोरेखित करावीशी वाटते. पण हे सगळं जरी असलं तर हे साहित्य उपेक्षित राहण्यापाठीची वेगवेगळी कारणं जरी असली तर काही समाज उत्थानाचं माध्यम म्हणून या साहित्याने एक महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आढळते. हे आपल्याला अधोरेखित करावं लागेल. आता त्यातली काही निवडक साहित्य संरचना आहे ज्याच्यामध्ये काही आपण गुलामगिरी निवडकच बोलतोय, त्याच्यावर फारसं काही म्हणजे दीर्घ असं स्वरूपात काही बोलत नाहीये. त्यात एक गुलामगिरी नावाचं काही साहित्य आहे. ते काय महत्वपूर्ण आहे हा प्रकाशित झाला 1872च्या कालखंडामध्ये. आता 1872 मध्ये काही गुलामगिरीचं काही ज्या वेळेला काही पहिलं पेज बघाल तुम्ही त्यावेळेला त्याची अर्पण पत्रिका फार महत्वपूर्ण आहे. ते अर्पण कुणाला केले तर ते अर्पण केले अमेरिकेनं गुलामगिरी व्यवस्थेला फाट्यावर मारून गुलामांना सुद्धा काही समानतेने वागवण्याचा अधिकार बहाल केलेला होता. त्याचं गौरव आणि त्याला गौरव म्हणून किंवा त्या गोष्टीचं कौतुक म्हणून गुलामगिरी हा जो काही ग्रंथ आहे त्यांना अर्पण केलेला आढळतोय. आता तुम्ही म्हणाल की सर त्यांना अर्पण करण्याचं कारण काय, तर हीच दास्यत्वाची गुलामी जी आहे इथल्या समाज व्यवस्थेमध्ये आहे. आणि त्याच्यातून जर बाजूला निघायचं असेल तर कारण याही लोकांनी शूद्रांना जे अंकित बनवलेलं आहे, गुलाम बनवलेला आहे, ती गुलामगिरी संपवण्याच्या हेतून हा गुलामगिरीचा ग्रंथ अधोरेखित करण्यात आलेला आढळतोय. म्हणजेच तुम्हाला आंग्ल आणि पर्यायने इथलं भारतीय नाते जे आहे वाङ्मयीन परंपरेचं हे अधोरेखित करण्यासारखं आहे. दुसरं महत्वपूर्ण ग्रंथ आहे तो म्हणजे काही शेतकऱ्यांचा आसूड. आता शेतकऱ्यांचा आसूड हा खऱ्या अर्थाने काही शेतकऱ्यांच्या बचावाकरता तिथल्या ब्रिटिश सरकारच्या पुढे मांडलेली कैफियत आहे आणि शेतकऱ्यांची कैफियत आहे. आता मग याच कारणाने निमित्ताने चर्चा होत असताना त्यांना गावलेलं एक महत्वपूर्ण सूत्र आहे की शेतकऱ्यांच्या अन्यायाला नेमकं कारण काय. तर इथंच तुम्ही म्हणत होता की मगाशी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनंत एका अविद्येने केले. ही व्यवस्था तुम्ही परंपरा म्हणून जपत आलेला आहे. त्या परंपरेला आजपर्यंत तुम्ही प्रश्न विचारलेला नाही. तुम्ही कधी विचाराल हा प्रश्न जेव्हा तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात या वैचारिक बदलाची प्रक्रिया. एक वाद पण आहे तुम्हाला माहिती असेल बघा, पुढे जाऊन तो वाद फार फेमस झालेला आढळतो की आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा. आणि हा विचार करण्याच्यामध्ये येतो त्यामुळे बरेच जण असं म्हणायचे की सामाजिक सुधारणा अगोदर झाल्या पाहिजे, बरेच जण म्हणायचे की राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजे. आता तुम्हाला ती थोडी नावं माहिती आहे त्याच्यावर स्पष्ट प्रत्येकाला न बोलता मी पुढे बोलेन त्या गोष्टीच्या निमित्तानं. पण हा बदल नेमका कुणासाठी याचा मात्र कोणीच विचार करत नाहीये. हा विचार सामाजिक दृष्टिकोनातून पहिल्यांदा मांडला गेलेला होता तो महात्मा फुलेंच्या माध्यमातून. कारण तुम्ही सामाजिक राजकीय या विचारांच्या किंवा शृंखलेमध्ये किंवा त्या जंत्रीमध्ये तुम्ही अडकण्यापेक्षा हा बदल लोकांच्यासाठी आहे आणि लोक हा बदल कधी स्वीकारतील ज्या वेळेला विचारामध्ये बदल होईल तेव्हा. आणि विचारामध्ये बदल कधी होतो ज्या वेळेला ते शिक्षणाच्या प्रवाहात येतील तेव्हा. कारण ज्ञान घेतल्यानंतर चांगलं काय वाईट काय याची जाणीव किंवा त्याची बूज आपल्याला नक्कीच असते. आणि म्हणून पुढे जाऊन महात्मा फुलेंना अधोरेखित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करणं शिकार संघटित आणि संघर्ष करा. त्याच्यामध्ये करणं तुम्ही सामाजिक राजकीय सुधारणांच्या पेक्षा करणं त्यांना शिक्षण येऊ द्या, त्यांना ठरवू द्या
काय करायचं काय नाहीये हे सगळं त्याने ठरवलेलं आढळतं. त्याची निरंतरता आणि पर्यायी प्रासंगिकताकडे महात्मा फुलेंच्या विचारांकडे पुढे येणारे आढळते. पुढे जाऊन सार्वजनिक सत्यधर्म हा जो काही ग्रंथ आहे तो सुद्धा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. ते म्हणतात की सर्वांनी निर्भीकाच्या राज्याचा सत्यमय आणि सारखा उपभोग घ्यावा. याचा अर्थ फार महत्वाचा आहे. हे एक सूत्र आहे त्या ग्रंथामधलं. कारण हे राज्य सर्वांचं आहे आणि या सगळ्या राज्यामध्ये लोक फार महत्वपूर्ण आहे आणि या लोकांच्यासाठीच हे सगळं आहे. त्यांनी सगळ्यांनी वाटून राहिलं पाहिजे, बोलून मिसळून राहिलं पाहिजे. आताच्या कालखंडामध्ये एकांकी स्वरूपातलं वातावरण आहे. थोडंसं त्याच्यावर भाष्य न करता मी एवढंच निमित्तानं बोलेन की या सगळ्या गोष्टींना बोलण्याचं कारण काय होतं. कारण त्यांना अपेक्षित होतं जाती व्यवस्था जी आहे त्या जाती व्यवस्थेचा पाया नष्ट करायचा होता त्यांना, जी अनित्य स्वरूपाची आहे. आणि दुसरी गोष्ट समतेची प्रतिष्ठापना करायची आहे. आता ही समता जर प्रतिष्ठापना करायची असेल तर तुम्ही कशी कराल हा पण गंभीर प्रश्न होता. सार्वजनिक सत्यधर्माच्या निमित्तानं जी अधोरेखित झालेली व्यवस्था होती त्या व्यवस्थेला प्रभावित करणारी जी काही मंडळी होती त्यांना हे सगळं टिकवायचं आहे, पण आपल्याला ते टिकवायचं नाही. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना काय करायला पाहिजे, बाजूला सारायला पाहिजे. आता मग हे तुमचं आहे, तुमच्यासाठी आहे आणि पर्यायाने तुमच्या करवी हे चालवलं गेलं पाहिजे. हा जो काही महत्वपूर्ण जो काही विचार आहे तो सार्वजनिक सत्यधर्माच्या निमित्ताने मांडला गेलेला आढळतोय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे मानवीय जीवन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून कुणीतरी वाट दाखवेल आणि कुणीतरी तुमच्यासाठी प्रयत्न करेल. हा दैववादी जो काही विषय आहे तो बाजूला सारून निर्मिक आणि तुमचं नातं करणं याच्यामध्ये कुठलीच आडपडदा मधली काठी किंवा मध्यवर्ती असं काहीच नाहीये. तुमचं त्याच्याशी नातं समान आहे. तुम्ही डिरेक्टली का नाही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. या निमित्ताने काय करायचं तर सुधारणांची एकंदरीत वाढ जी आहे ती गृहीत धरत असताना किंवा सुधारणांच्याकडे वाटचाल करत असताना मध्यस्थांची आवश्यकता नाही. हा एक महत्वपूर्ण जो काही विषय किंवा पर्यायानं ही जी काही बाजू आहे ती त्यांच्या माध्यमातून मांडली गेलेली आढळते. आता या साहित्याच्या किंवा कृतीच्या निमित्तानं आपण आजच्या कालखंडातली त्यांची प्रासंगिकता कशी अनुभवणार आहोत किंवा काय आहे आजची प्रासंगिकता त्याची. तर कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी शाहूची नगरी किंवा असं म्हणून जे आपण बघतोय किंवा शाहू नगरी म्हणून जिची ओळख आहे ती ओळख कशामुळे आहे तर त्यांच्या कर्तृत्वामुळे आहे. आणि हे तर नातं कागलशी शाहू राजांचं खूप मोठं आहे, ऋणानुबंध आहे, अगदीच बघतोय आपण. आता शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या प्रती जी काही सामाजिक उत्थानाची चळवळ चालवलेली होती त्याची मूळ प्रेरणा महात्मा फुलेंच्या विचारांतून कुठेतरी दिसते आपल्याला. आता हीच जी प्रेरणा आहे त्याची गती पुढे जाऊन सत्यशोधक चळवळीचं स्थान जे आहे ते कोल्हापूर मधलं बळकट करण्यामध्ये महात्मा फुलेंचं शाहू महाराजांचं फार मोठं योगदान राहिलेलं आढळतं. आणि याच शाहू महाराजांच्याकडे विचारांना प्रेरित होऊन सत्यशोधक चळवळीचा भाग बनणारे आणि सत्यशोधक चळवळीचं जे काही चाललेलं काम आहे त्याच्यावर प्रभावित होऊन इथल्या असंख्य अशा विचारवंतांनी पर्यायांनी इथल्या समाजवंतांनी त्यामध्ये भाग घेतलेला आढळतोय. आता या कालखंडामध्ये सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ हे एकमेकांना समानुपाती चालणारे आढळतात. पण ब्राह्मणेतर चळवळीमध्ये राजकीय प्रभावाचा शिरकाव अधिक झाल्या कारणानं ब्राह्मणेतर चळवळ ही कालांतरानं कालपरत्वे मागे पडते. पण सत्यशोधक चळवळीचा प्रभाव जो आहे तो निरंतरपणे चालतो. कारण सत्यशोधक चळवळीची निरंतरता त्यांच्या उद्दिष्टामध्येच निर्धारित होणारे आढळते. आता हाच विचार घेऊन मी मगाशीच म्हणालो की मी इथं ज्या वेळेला आलो होतो ना, कारण D.R. माने सरांचं नाव ज्यावेळेला मी वाचलं आणि या संस्थेचे जे नाव आहे ते दिनकरराव माने सर यांचं सत्यशोधक चळवळीशी नातं फारच नाही. आणि मी लगेच होकार देण्याचं कारण पण ते होतं की सत्यशोधक चळवळींनी आम्ही अभ्यासलं होतं. माने सरांचं कागल समाचार वगैरे ही सगळी वर्तमानपत्र आम्ही अभ्यासलेली होती. पण या निमित्ताने दिनकरराव मानेंच्यावरचं चरित्र जे आहे ते आरती चौगुले मॅडमने लिहिलं होतं. त्या निमित्ताने चर्चा केली होती, मी वाचलेलं होतं. त्याला अरुण भोसले सरांनी प्रस्तावना सुद्धा लिहिली होती. कारण ही खूप पहिले 20व्या शतकातली 20 वर्ष जी आहेत ती पहिली ती शाहूमय वर्ष म्हणून ओळखली जाणारी आढळतात. पण शाहूमय असण्याबरोबरीनं त्यांच्या निमित्तानं चळवळीला जोडली गेलेली माणसं निरंतरपणे पुढे चालत राहिलेली आढळतात. त्यामधूनच एक नाव होतं दिनकरराव माने. आता तुम्ही म्हणाल की दिनकरराव माने, मग फुले, मग सत्यशोधक चळवळ यांचं प्रासंगिक नातं काय? महात्मा फुलेंच्या विचाराशिवाय सत्यशोधक चळवळ नाही
सत्यशोधक चळवळीला कोल्हापूरमध्ये स्थान मिळालं ते शाहूराजांच्याकडे कर्तृत्वामुळे आणि पर्यायाने त्यांच्या वरदहस्तामुळे मिळालं. आणि याच विचारधारेच्याकडे पायीक असणारी जी एक पिढी या कालखंडामध्ये तयार झाली, त्या पिढीला जपण्याचं, निपजण्याचं आणि पुढे घेऊन जाण्याचं काम हे काय शाहूराजांच्या कालखंडामध्ये झालेलं आढळतं. आणि तेच काम पुढे जाऊन काय कागलच्या प्रांगणामध्ये झालं ते काय दिनकरराव मानेच्या पुढे झालेलं आढळतं. आता एकंदरीत आपल्याला या सगळ्या विचारांना जर पुढे घेऊन जायचं असेल किंवा आज त्याची प्रासंगिकता आपण समजावून घेत असताना हे प्रांगण जे फुलेमय आहे, सत्यशोधकमय आहे, त्याला जर अधिक अजून चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचं असेल तर त्या विचारांची ओहोटी जी आहे झालेली ती पुन्हा एकदा आपल्याला प्रभावित करण्याची गरज मला नक्कीच वाटते. आणि त्या निमित्तानं त्यांच्या विचारांची प्रासंगिकता मला जास्त महत्वपूर्ण वाटते. कारण आजच्या कालखंडाकडे जर आपण बघितलं, सर्व क्षेत्रामध्ये साधारणपणे आपण म्हणून सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये समाज विकासाची माध्यम म्हणून जी काही सामाजिक, शैक्षणिक, जी काही धार्मिक अशी सगळी जी काही परिमाणं आहे त्या परिमाणामध्ये काय एकांगी विचारांना ग्लानी आलेली आहे. आणि ही एकांगी विचार जे आहेत ते देव, देश, धर्म या संरक्षणाच्या पलीकडे जाऊन जातच नाही. त्यामुळं अशा पुळचट कल्पनांच्या विचारांना जर बाजूला सारायचं असेल तर सत्यशोधकीय विचार हा त्याच्यावरचा सर्वात मोठा पर्याय असणार आहे. आणि कागल हे त्याचं सेंटर असेल येणाऱ्या कालखंडामध्ये. कारण कुठे ना कुठे फुले आणि शाहू यांच्यातल्या विचारांचा जो काही कोल्हापूर आहे ते हरवत चाललेला आढळत आहे. आणि ती आपली एक नैतिक जबाबदारी बनते की हा विचार पुन्हा निपजला पाहिजे, तो प्रभावित सुद्धा केला पाहिजे. अशा वेळी नव्या विचारांची जी काही वाटचाल जी आहे ती समाज विचारवंतांच्या माध्यमातून मांडली गेली पाहिजे. पण समाज आणि विचारवंत टिकले तर ती मांडली. कारण विचार मारता येत नाही पण माणसं नक्कीच मारता येतात. आजच्या कालखंडामध्ये माणसं मारण्याची प्रक्रिया फार चांगल्या पद्धतीने होणारी आढळते. मला वाटतंय त्याच्यावर भाषण करता आपल्या समोरचं एक आव्हानात्मक चित्र समोर आहे आपल्याकडचं. मला वाटतंय की कागलच्या नगरीनं हा इनिशिएटिव्ह घ्यावा. कारण ती अपेक्षा व्यक्त करून मी खऱ्या अर्थानं तुमच्या पुढे ही भूमिका मांडतोय, तेवढं अधिष्टपणे दाखवतोय. कारण विचार मांडणारी माणसं जिवंत नसतील तर मग समाजाला दिशा कोण देणार? मग समाजामध्ये अशा एकांगी कल्पनेच्या विश्वातल्या सगळ्या गोष्टी, भ्रामक संकल्पना, आत्यंतिक राष्ट्रवादाच्या भूमिका, या सगळ्या गोष्टी घेऊन देव, देश, धर्म याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्याकडे नक्कीच आहे. पण आपण राहिलो तर आहे. मला वाटतं की आपण नसेल तर मग हा देश पण नाही. कारण राष्ट्र लोकांशिवाय बनतं असं थोडीच असतं का? लोक राष्ट्राचा पाया असतात. मला वाटतं की लोकच नसतील तर ते राष्ट्र असून नसल्यासारखं असतं. मग काय मुळदार जमीन, बघणं स्वप्न, डोंगर, दर्या, उंच कटडे सगळं काय आहे. नावं बदलून काही होत नसतं, काही होत नसतं. नावं बदलून फक्त इतिहास पुसला जातो. पण इतिहास काय येणाऱ्या कालखंडामध्ये पुसला जाणार नाहीये. इतिहासामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे, जेवढा अधिक दाबाल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती असेल, थर्ड लॉ माहित असेल तुम्हाला, जेवढं जोरात माराल ना तेवढंच तुमच्या वाट्याला तेवढं म्हणजे दाबली जाणारी गोष्ट तेवढीच प्रभावी पद्धतीने माघारी येणारी आढळते. आज या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी तुमच्या समोर आणि आव्हान पण करतोय की अशा सर्वसमावेशक, समतामूलक आणि मानवताधिष्ठित समाज रचनेच्या प्रक्रियेचा तुम्ही भाग होणार असाल तर पुन्हा एकदा महात्मा फुलेंच्या विचारांना आपल्याला बघावं लागेल, वाचावं लागेल आणि तुमच्या माध्यमातून तो जपला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. थँक्स.